नमस्कार मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे 9वे पत्र देतो मी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रेशमी शुक्ला यांना. लज्जास्पद गोष्ट आहे, त्यांना पहिले 8 रक्ताचे पत्र झाले. आज 9वे पत्र त्यांना मी देतोय, कारण ते 31 डिसेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त होते. ताई, माझी तुम्हाला कळकळची विनंती, आज तुम्ही ज्या पदावर बसला ना, त्या पदाची किमान गनिमा राखाव. ते पद कशासाठी? या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्यासाठी. ते पद गुन्हेगारांना शोधून कारागृहात टाकण्यासाठी. पण आज गुन्हेगारांना पाठीशी घालण्याकरता त्या पदाचा वापर होत असेल आणि निर्दोष लोकांना जर जेलमध्ये डांबण्याचा, त्या पदात डांबण्यासाठी जर त्या पदाचा वापर होत असेल, तर खरंच या देशात स्वातंत्र्य आहे का? आज ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, मी वारंवार सांगतोय, एकदा त्यांचा विचार करा. हा देश स्वातंत्र्य होण्यासाठी किती लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. ते बलिदान तुम्हाला खड्ड्यात घालायचे का? आज तुम्हाला सगळं अवगत आहे. मी कोणकोणाला रक्ताचे पत्र टाकले, मी अर्धनग्न अवस्थेत किती आंदोलनं केले, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, समाजसेवकासह, अण्णा हजारेसह, या सगळ्याच लोकांना मी रक्ताचे पत्र टाकले. सगळं तुम्हाला अवगत आहे. मी काय करतोय काय नाही हे प्रकरण दाबण्यासाठी तुमचा पूर्णपणे गोपनीय विभाग याच्यावर काम करतोय. तुमचा गोपनीय विभाग याच्यावर काम करतोय ताई. कारण माझे दोन्ही व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपसाठी बंद आहे. कॉलिंगसाठी चालू आहे, पण व्हॉट्सअपसाठी बंद आहे. कोणाचे आदेश? आज कोणाच्या आदेशावरून हे पाप केले जाते का? हे प्रकार महाराष्ट्राच्या पुढे येऊ नये, हे प्रकार देशाच्या पुढे येऊ नये म्हणून माझे व्हॉट्सअप बंद करण्यात आले का? कोणाच्या आदेशाने करतायत ताई तुम्ही? का करता इतकं मोठं पाप? स्वतंत्र भारतात तुम्ही जे कृत्य केलं ना, हे इंग्रजांपेक्षा कमी नाही. स्वतंत्र भारतात ज्या प्रकारे पदाचा गैरवापर केला ना, हा पदाचा गैरवापर पाकिस्तानच्या दहशतवादी कसापेक्षा कमी नाही. आज ना उद्या हे प्रकरण महाराष्ट्राच्या देशाच्या पुढे येईल आणि ते मी आणण्याकरता पूर्ण प्रयत्न करणार आहे ताई. पण ज्या दिवशी हे प्रकरण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या पुढे येईल ना ताई, त्या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ह्या देशात शर्मेने मान खाली घालून जगावं लागणार आहे. एक शेतकरी छाती तोकपणाने तुम्हाला सांगतोय की तुम्हाला ज्या दिवशी हे प्रकरण महाराष्ट्राच्या देशाच्या पुढे येईल, त्या दिवशी तुमच्यासह तुमच्या अख्ख्या परिवाराला ह्या देशात शर्मेनी मान खाली घालूनच जगावं लागेल. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही आज 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होते. हे पाप बोकंडी घेऊन तुम्ही सेवानिवृत्त होऊ नका. हे देशाला कलंक लावू नका. आज तुम्हाला माहिती आहे की या प्रकरणामध्ये संपूर्णपणे संविधानाच्या चिरफाड करण्यात आलेली. या प्रकार